नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता स्टेफनी आणि त्याच्या अम्मीला घेऊन आता सगळेजण गॅरेजवर शिरखुर्मा खाण्यासाठी आलेले असतात। सगळेजण आता आनंदी असतात आणि पटकन आता बॅटरी हा शिरखुर्मा काढून सगळ्यांना देऊ लागतो। शिवा म्हणते की हळूच सगळ्यांना व्यवस्थित दे आणि तेवढ्यात आता जगदीश तिथे आलेला असतो। तर सगळ्यांची नजर जगदीशकडे जाते। जगदीश आता त्याच्या मुलाला घेऊन तिथे आलेला असतो आणि जगदीशला बघून आता वंदना उठून उभा राहते आणि त्याचबरोबर सगळेजण उठून उभा राहतात। वंदना म्हणते की जगदीश भाऊजी, तुम्ही इथे कशासाठी आलात आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। तर आता शिवाने तिच्या हाताची मूठ झाकलेली असते। पटकन शिवा आता जगदीश समोर येते आणि जगदीशची कॉलर पकडते आणि म्हणते की मी तुला चांगलंच ओळखते आणि तू इथे कशाला आलास, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। तेवढ्यात आता सीताई म्हणते की जगदीश म्हणजे हा तोच ना की ज्याने आशूला साताऱ्यात। तर लगेच आता आशू म्हणतो की बरोबर। आणि त्यानंतर आता जगदीशची कॉलर पकडत शिवा म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता तू निघून गेलास तर बरं आहे। तर आता जगदीश म्हणतो की शिवा असं काय करतेस, अगं सणासुदीचे दिवस आहे आणि मी तुमच्या सोबत सण साजरा करायला आलोय। तेवढ्यात आता माई आजी ही जगदीश समोर येत म्हणते की जग्या, अरे तुला चांगलं देखवत नाही का, कशाला आलास तू इथे। बोट करत आता माई आजी म्हणते की हे बघ जग्या, तू जर इथून पुढे काही वाईट वागलास ना तर गाठ माझ्याशी आहे आणि चल आत्ताच्या आत्ता इथून निघ। आणि आता शिवा म्हणते की याला तर मी पोलिसात देईनच, कारण याने माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय। हात जोडतच आता जगदीश शिवाला म्हणतो, शिवा मला माझी चूक कळते आणि तूच सांग आता मी या चुकीसाठी काय शिक्षा घेऊ आणि या चुकीची आता शिक्षा भोगण्यासाठी मी काय करू, शिवा तूच सांग। आणि जगदीश आता त्याच्या मुलाला शिवासमोर धरतो आणि आता शिवा म्हणते की हे बघ, तुझ्या मुलाला ढाल बनवून पुढे उभा करू नकोस, त्याला सुद्धा कळेल की त्याचा बाप कसा आहे म्हणून। पटकन आशू आता पुढे येत म्हणतो की शिवा तू जरा शांत हो। शिवा म्हणते आशू तूच सांग आता मला कसं शांत होऊ मी। शिवा म्हणते की बघितलं ना आशू, हा तुझ्या जीवावर उठला होता। तर आता आशू म्हणतो की आपण त्याला सरळ सांगून बघूयात ना। शिवा म्हणते की हा सरळ सांगून ऐकणारातला नाहीये। आणि आता जगदीशचा मुलगा शिवाला म्हणतो ताई पप्पाला प्लीज मारू नकोस। तर जगदीश आता हात जोडत आशू आणि शिवासमोर बसतो आणि म्हणतो की पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो, पण मला काही माफ करा आता आणि मला काही बोलू नका। जगदीश म्हणतो की मला माझ्या चुकाची जाणीव झाली। ते ऐकून आता आशू म्हणतो की हे तुम्ही काय करताय आणि जगदीशला आता आशू उभा राहायला बोलतो। आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, तर आता शिवा म्हणते ठीक आहे, पण माझा राग अजून असा काही शांत होणार नाही। आज सण आहे म्हणून आपण इथेच थांबूया। तर जगदीश हात जोडतच म्हणतो की शिवा म्हणजे तू मला माफ केलंयस। आणि जगदीश खुश होतो आणि लगेच आता हात जोडून जगदीश म्हणतो की मी तुला वचन देतो शिवा, मी पुन्हा असं कधीच वागणार नाही आणि असं कधीच करणार नाही। तर ताबडतोब आता माई आजी पुढे येऊन सनकन जगदीशच्या कानाखाली मारते। तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता बोट करत माई आजी म्हणते की हे बघ, तिने माफ केलं म्हणून सगळं काही माफ झालं असं तू समजू नकोस। तर तेवढ्यात आता जगदीश हा माई आजीचा हात धरत म्हणतो की आजी मार तू। आणि लगेच आता आजी ही जगदीशला अजून मारायला धावते। तर आशू आणि आता वंदना हे माई आजीला धरतात। माई आजी म्हणते की ताबडतोब इथून चालता हो। तर जगदीश त्याच्या पोराला घेऊन आता पाठमोरा होऊन जाऊ लागतो। मनातली मनात आता जगदीश हसू लागतो। रागाने माई आजी आता जगदीशकडे बघत असते आणि त्यानंतर आता प्रेमाने सीताई आता शिवाला पुन्हा माघारी घेते। तर आता बॅटरी हा सगळ्यांना डिशमध्ये शिरखुर्मा वाढतो आणि त्यानंतर आशू म्हणतो की अरे मुलांनो, भांडी घ्या आणि सगळ्यांना द्या शिरखुर्मा। तर आता लगेच दिव्या म्हणते की अगदी बरोबर आणि माझी अशी इच्छा आहे की आशू आणि शिवाने आमच्या घरी यावे। आणि आता सीताईने सुद्धा परवानगी दिलेली असते। सीताई म्हणते शिवा एक दिवस राहा, आजीला सुद्धा बरं वाटेल। आणि त्यानंतर आता शिवा आशू सीताई सगळेजण प्रेमाने शिरखुर्मा खातात। आणि आता इकडे आशू आणि शिवा हे वंदनाच्या घरी येतात आणि जेवायला बसतात। आणि आता प्रेमाने शिवा आता आशू आणि चंदनला वाढते। तर माई आजी म्हणते की सगळं काही आनंदानं चाललं होतं ग, पण तो मेला कुठून उलटला आणि तिथे आला काय माहिती। त्यानंतर आता शिवा सुद्धा जेवायला बसते। तेव्हा आता हसतच माई आजी म्हणते की शिवा आज तू खूप पुण्यवान आहेस बरं का, दिव्याच्या हाताने तुला जेवायला भेटतंय। शिवा म्हणते की माई आजी काही काय बोलतेस ग। तर आता माई आजी हसू लागते। हळूसच चंदन आता शिवाला म्हणतो दिव्यामध्ये खरंच आता परिवर्तन झालंय बरं का, एवढ्या लवकर ती बदलेल असं मला वाटत नव्हतं, पण ते शक्य झालंय। आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की नुसतं माफी मागून ही काही सुटणार नाही, म्हणून मी हे छोटे छोटे प्रयत्न करते आणि हे जेवण म्हणजे केलेला एक पश्चाताप असंही तुम्ही समजा। असे आता
दिव्या बोलते आणि वंदनासुद्धा आता दिव्याचं कौतुक करते. वंदना म्हणते की आई, सकाळपासून या दिव्याने मला किचनमध्ये पायसुद्धा ठेवू दिला नाही. सगळं काही तिने स्वतःच्या हाताने बनवलंय बघ. दिव्याने किती काम केलंय ते. ती म्हणते की लय भारी बरं का, आणि जेवायला सुरुवात करा. आणि पटकन आता सगळेजण जेवायला बसतात. तर दिव्या त्यांच्याकडे बघत विचार करते की हाच तुमचा विश्वास मला जिंकायचा होता, आणि बघाच आता तुम्ही पुढे मी काय काय करते ते. इकडे आता जेवण झाल्यानंतर शिवा आणि आशू बाहेर येतात. तर आता आशू हा ढगात बघतो आणि वर बघत आता आशू म्हणतो की काय शिवा, अगदी मस्त झालं जेवण, आणि तू तुझ्या आता आवडत्या जागेवर सुद्धा आलीस. तर आता शिवा म्हणते तुला कसं काय माहिती आशू. आशू म्हणतो की ते काय ढगातून इथे चांदण्या दिसतात, आणि त्या चांदण्या बघायची तुला आवड आहे ना. शिवा आता विचार करू लागते. तेवढ्यात आता आशू म्हणतो की काय झालं शिवा, एवढं सगळं छान चाललंय तरी सुद्धा तू एवढे टेन्शनमध्ये काय दिसतेस. शिवा म्हणते मला तेच काही कळत नाही आशू, सगळं काही चांगलंच चाललंय. तर आशू म्हणतो चांगलंच चाललंय ना मग. शिवा म्हणते की तेच मला काही कळत नाहीये आशू, एवढं सगळं चांगलं कसं चाललंय, गोष्टी एवढ्या पटापट घडतायत ना, सगळं चांगलं होऊ राहिलंय आणि मला ते कळतच नाहीये असे शिवा आशूला सांगते. आशू म्हणतो शिवा, हे सगळं जे काही झालं ते तुझ्यामुळे झालं, कारण जी व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यात चांगलं व्हावं हीच प्रार्थना करते, तिच्या आयुष्यात हे असं चांगलं व्हायलाच पाहिजे आणि तसंच चांगलं होतंय, आणि ती व्यक्ती तू आहे असे आता आशू हा शिवाला सांगतो. आणि ते ऐकताच आता शिवा खूप खुश होते आणि प्रेमाने आशूच्या खांद्यावर डोके ठेवते. इकडे आता कीर्ती आणि सुहास बाहेर येऊन जगदीशची भेट घेतात. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की सुहास, तू आता फक्त गप्प राहा, जसा आपण विचार करतोय ना अगदी तसंच घडतंय. तर जगदीश म्हणतो बरोबर आहे. सुहास विचार करत म्हणतो की पण केटू डार्लिंग, मला काही कळत नाही, एवढं शिवा आणि आशूने नमतं कसं घेतलं. कीर्ती म्हणते की बाकी काही नाही रे, आई समोर ना तमाशा नको म्हणून शिवाने नमतं घेतलं. जगदीश म्हणतो की आज सणासुदीच्या दिवशी सगळेजण तिथे असणार आहेत, मला माहिती होतं, आणि मी तिथे गेल्यानंतर नक्की शिवा राडा घालील हे सुद्धा मला माहीत होतं, म्हणून माझ्या छोट्या मुलाला मी तिकडे घेऊन गेल्याचे जगदीश आता त्यांना सांगतो. ते ऐकून आता सुहास म्हणतो जगदीश, आम्हाला जसं पाहिजे ना तसंच तू काम करू राहिलाय आणि तसंच कर. कीर्ती म्हणते की पण या वेळेला मला काही गडबड नाही, नको नाही पाहिजे बरं का, आणि जे जसं घडायला हवं तसंच घडायला हवं. जगदीश म्हणतो की तुम्ही काही काळजीच करू नका, त्या शिवाच्या काळजाला मी असा हात घालीन तर नाव जगदीश लावणार नाही. कीर्ती म्हणते की काही जरी झालं तरी हा प्लान आपला सक्सेसफुल झालाच पाहिजे. जगदीश म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच होईल. तर विचार करत आता कीर्ती म्हणते सुहास, जगदीश तर आपल्या प्लॅनमध्ये आहे, पण दिव्यासुद्धा आपल्याच प्लॅनमध्ये असायला हवी. आणि कीर्ती म्हणते की जर उद्या काही झालं तर दिव्याला आपल्याला मध्ये घालता येईल. ते ऐकून सुहास म्हणतो वा केटू डार्लिंग, तू अगदी लांबचा विचार करतेस. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की एकदा सगळा डाव आपल्या बाजूला येऊ दे, मग शिवाची कशी वाट लावते ना ते तू बघच. कीर्ती म्हणते की त्या शिवाने ना आपण काय करणार याचा विचार सुद्धा केला नसेल, असं करायचंय. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता आशू हा शिवाला घरी घेऊन येतो. बेडरूममध्ये येताच आता आशू म्हणतो की शिवा, मी तुला आता सरप्राईज देणार आहे, तू अगोदर डोळे बंद कर. शिवा म्हणते सांग ना रे आशू, काय करतोयस असा. तर आशू म्हणतो की अगोदर तू डोळे बंद कर. शिवा आता डोळे बंद करताच आता ब्लँकेटच्या खाली असलेले आता आशू आणि शिवाच्या पायाची ती पाय खून तिचा आता आशूने फोटो काढून आणलेला असतो. आणि आता ते पाय त्याचा फोटो आता समोर धरून आशू म्हणतो की आता उघड डोळे. आणि आता शिवा डोळे उघडताच आता तो फोटो बघून शिवाला खूप आनंद होतो. पटकन शिवा ते फोटो आपल्या हातात घेते आणि शिवा म्हणते की या पायाच्या खुणा आपल्या दोघांच्या किती भारी दिसतात आणि किती भारी आहे आशू हे. आणि आता शिवाच्या खांद्यावर हात ठेवत आशू म्हणतो की त्याचं काय आहे ना, सूनबाई या घरची सगळ्यांचं मन जिंकून या घरात आली ना तेव्हा काहीतरी स्पेशल पाहिजेच, आणि त्याची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून मी हे आणलं. ते ऐकून आता पटकन शिवा आशूला मिठी मारते आणि म्हणते किती भारी आहे, आणि आशू तुला हे कसं सुचलं. ते सगळं बघून आता शिवाच्या डोळ्यात पाणी येतं. तर आशू म्हणतो की शिवा, आता तुझ्या डोळ्यात पाणी काय यायला हवं, कारण आता ही किती आनंदाची गोष्ट आहे शिवा. आशू म्हणतो की उगाच लोक म्हणतील बरं का, नवरा उगाचच बायकोला रडवतोय. तर शिवा म्हणते रडवतोयस तुम्हाला. आशू म्हणतो मला वाटलंच होतं शिवा, तुला ही गिफ्ट नक्की आवडेल आणि माझ्या मनासारखं झालं. तर शिवा म्हणते की आशू, हे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं आणि याचा कधीच मी विचार केला नव्हता.
आणि आता शिवा म्हणते की लहानपणी माझी लाईफ मोठ्यापणी एवढी असेल, एवढी चांगली असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. पण आज या घरात मी आले ना तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि त्यानंतर आता लगेच शिवा म्हणते की सुरुवातीला काही गोष्टी वेगळ्या होत्या, पण त्या दिवशी आपण या घरात आलो ना त्या दिवसापासून या घरात माझ्यासाठी आनंदाचं वातावरण झालं आणि सगळे ते प्रेमाचे क्षण आता शिवाला आठवतात. आणि आता ते ऐकून पटकन आता शिवा ही आशूला मिठी मारते. तर आशू म्हणतो बरं चला आता ही फ्रेम कुठे लावायची ते सांगा. इकडे आता कीर्ती ही घरामध्ये येऊन आता फरची पुसत असते, पोछा मारत असते. तेवढ्यात आता शिवा ही कीर्तीकडे येते. तर आता कीर्ती म्हणते की एवढा मला त्रास होतोय आणि वरून माझ्या दुखावरच्या खपल्या काढते की काय. तेवढ्यात आता पाठीमागून सीताई तिथे येते आणि म्हणते की खरं तर शिवा तुझी विचारपूस करते ना याचे तू आभार मानायला पाहिजे. आणि शिवा आता सीताईला समजावू लागते. तर सीताई म्हणते शिवा आता या टायमाला दयामाया अजिबात दाखवायची नाही बरं का. आणि आता सीताई तिचं आवरून तिथे आलेली असते. तर आता लगेच आता सीताई म्हणते शिवा बरं ते जाऊ दे, उर्मिला आणि संपदाला सांगितलं का बाया येतच असतील. तर कीर्ती म्हणते काही कार्यक्रम आहे का. तर सीताई म्हणते हो हळदी कुंकवासाठी बायका येणार आहे. आणि आता सीताई म्हणते कीर्ती लवकर आटोप ना तुझं काम, बायका येऊन थांबतील आता. सीताई म्हणते की लवकर आटोप ना. आणि कीर्ती हे बघ ते असं ओलं ठेवू नकोस बरं का, त्याच्यावरती पाय घसरून कोणी पडेल. तर आता कीर्ती म्हणते आलं ते माझ्या लक्षात आई. आणि इकडे आता शिवा पटकन सीताई समोर येते आणि म्हणते की त्या आतमध्ये ना तयारी करताय, तोपर्यंत सीताई आपण बाहेर जाऊन सामान घेऊन येऊयात ना. सीताई म्हणते हो हो शिवा चल बरं आपण लवकर जाऊयात. आणि सीताई कीर्तीला म्हणते कीर्ती हे पटपट सगळं आटोप बरं का. तर कीर्ती म्हणते हो. आणि आता कीर्ती म्हणते बरोबर आहे आटोपते ना मी काम, कारण मला आता माझ्या चुकाची शिक्षाच मिळते. तर आता सीताई म्हणते की शिक्षा तर तुला मिळतेच, पण तू सुद्धा एक कुटुंबाचा भाग आहे म्हणून तुला हे सगळं करावं लागतंय. आणि आता सीताई आणि शिवा ह्या बाहेर जातात. तर इकडे मोठमोठ्याने ओरडत आता कीर्ती ही सुहासला बोलावते. सुहास तिथे येताच आता लगेचच कीर्ती म्हणते की अगं अरे सगळं काम माझ्यावरच पडलंय, पटकन हे पाणी घे आणि बाहेर टाकून दे, सगळं काम आईने मलाच सांगितलंय. आणि पटकन आता इकडे सुहास म्हणतो केटू डार्लिंग तू शांत हो बरं. अशा परिस्थितीमध्ये माणसाने आपल्या मनावरती कंट्रोल करायला हवं, रागावरती कंट्रोल ठेवायला हवं. बोट करत मोठ्याने ओरडत आता कीर्ती म्हणते की झालं का तुझं प्रवचन. आणि तुझं जर प्रवचन संपलं असेल ना तर मला शिकू नकोस, पटकन पाणी फेकून दे आणि पाणी बदली करून आण. आणि आता लगेचच कीर्ती ओरडू लागते. तर सुहास म्हणतो की शांत हो आणतो ना. आणि आता सुहास ती बादली पकडायला जातो आणि बादली घेऊन जाताना पटकन आता फरशीवरून सुहासचा पाय सटकतो आणि सुहास खाली पडतो. कीर्ती म्हणते की अरे तुला तिकडून जायचं सांगितलं होतं, इकडून कशाला जायला निघालास. तेव्हा आता कीर्ती ओरडल्याचे बघून आता सुहास म्हणतो की अगं तू ओरडू नकोस, मी पडलोय, तुला कळतंय का काही. आणि लगेच आता सुहास कसा बसा उठून ती बादली हातात घेतो. कीर्ती ओरडतच म्हणते की सुहास जा पटकन. तर सुहास म्हणतो जातो ना. आणि सुहास आता ती पाण्याची बादली घेऊन बाहेर पडतो. आणि आता शिवा ही कीर्ती, जगदीश आणि सुहासने केलेला प्लान कसा समोर आणते आणि कीर्तीला आता कोणती भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.